पंचगंगा प्रदूषणाविरोधात वारंवार आंदोलन अंकुश संघटनेनं आवाज उठवत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय. अनेक वेळा आवाज उठवल्यानंतरही वाढत्या प्रदूषणाबाबत प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जात नाहीत. याबाबत पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाविरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं इचलकरंजी प्रांत कार्यालयामध्ये होणाऱ्या 27 तारखेच्या सुनावणीत निर्णय झाला नाही तर शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी इथल्या कृष्णा पाणी योजनेच्या उपसा केंद्रातून इचलकरंजी शहराला होणारा पाणीपुरवठा रोखून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. 30 तारखेच्या प्रांताधिकाऱ्यांनी अंतिम निर्णय द्यावा ह्यामध्ये, नाहीतर आता तारीख 27 घेणार, मग ती वकील घालणार, तिने म्हणणार आम्हाला पुढची तारीख द्या आणि मग 10 तारीख आणि 20 तारीख पुढची मे मधली देणार आणि आम्हाला सांगणार मी बघायला लागले जरा थांबा आणि तोपर्यंत पावसाळा चालू झाला की प्रदूषणाचा जो व्याप्ती आहे ती कमी होत्या आणि लोक विसरून जातात. आतापर्यंत 20 वर्ष असंच झालेलं आहे. पुन्हा तुम्ही असं करायचा तुमचा जर डाव असेल तर ते अजिबात खपून घेतला झाला नाही. तुम्हाला जर याचा निर्णय तातडीनं द्यायचा नसेल तर आमचं 1 तारखेचं हे आंदोलन होणार आहे. लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या कायद्याप्रमाणे तुमचं पुढं कामकाज चालू दे. आम्हाला जे लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, आम्हाला जे स्वच्छ पाणी मिळायचा अधिकार आहे, आम्हाला सुद्धा चांगलं पाणी मिळवायचा जो मूलभूत अधिकार शासनानं द्यायला पाहिजे, त्यासाठी आम्हाला 1 तारखेला हक्कानं आमचं आंदोलन आम्ही करणार आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगतो. पंचगंगा प्रदूषित होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. नागरिकांच्या आरोग्यासाठी या आंदोलनात आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावं असं आवाहन विश्वास बालीघाटे यांनी केलंय. पत्रकार परिषदेत राजू आवळे, राकेश जगदाळे, सुनील कुरुंदवाडे, अभय पाटुकले यांनी पुढील आंदोलनाबाबत आपली मतं मांडली. पत्रकार परिषदेला प्रभाकर बंडगर, अविनाश पाटील, बंडू बरगाले, गोपाळ चव्हाण, रशीद मुल्ला, अभय पाटुकले, एकनाथ माने आदी उपस्थित होते.